FIAचा हॉकी विश्वचषक 2026च्या आधी भारतीय संघाच्या जर्सीवरून मोठा वाद निर्माण झालाय। अनेक दशकांपासून निळ्या जर्सीमध्ये खेळणारा भारतीय हॉकी संघ आता विश्वचषकात प्रामुख्याने भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे। हॉकी इंडियाच्या या निर्णयामुळे क्रीडा विश्वात आणि राजकारणात नव्या वादाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगावरून मोठी खळबळ, भगव्या रंगावरून क्रीडा विश्व आणि राजकारणात नव्या वादाला सुरुवात। रंग बदलण्याची ही पहिली वेळ नाही, हॉकी इंडियाच्या अध्यक्षांचा खुलासा। हॉकी इंडियानं 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये आयोजित होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघांची घोषणा केली। हॉकी इंडियानं आता या भव्य स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या नवीन जर्सीचं अनावरण केलंय, जी भगव्या रंगाची आहे। या भगव्या रंगाच्या जर्सीच्या अनावरणामुळे मोठा वाद निर्माण झालाय। भारताचे माजी कर्णधार वीरेन रास्किन्हा यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आणि भारतीय हॉकीची ओळख बनलेला निळा रंग बदलण्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। वर्षानुवर्षे भारतीय क्रीडा क्षेत्राची ओळख राहिलेली पारंपरिक ब्ल्यू जर्सी बदलून आता संघाला मुख्य भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयावरून आता भारतीय क्रीडा जगतातील दिग्गज आणि राजकीय पक्षांमध्ये जोरदार वादाची ठिणगी पडली। या निर्णयावर विरोधकांनी थेट सरकारला लक्ष्य केलं। यूनिफॉर्म बदलने, ये एजुकेशन पॉलिसी में भी अपनी इतिहास को बदलने की कोशिश करते हैं। कुछ भी कर लें, आपने देखा हमारे देश के युवा क्या सोचते हैं इसके बारे में। कितनी भी हिंसा फैलाएं, कितनी भी घृणा फैलाएं, अंत में इस देश की एक आत्मा है भाईचारे की, आपसी प्रेम की, सबकी एकता की, और वो कोई उनमें से निकाल नहीं सकता। भगवा हा चैतन्याचा रंग आहे, अशा रंगात सकारात्मकता आहे। मात्र विरोधक केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलत असल्याचं सांगत महंत सीताराम दास यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय। भगवा जो है ऐश्वर्य का प्रतीक है, ज्ञान का प्रतीक है, त्याग का प्रतीक है, बलिदान का प्रतीक है, पराक्रम का प्रतीक है। भुवन भास्कर की कृपा से हमारे हॉकी टीम के खिलाड़ी अच्छा प्रदर्शन करके देश के कीर्तिमान विश्व के मानचित्र पर स्थापित करने का काम करेंगे। लेकिन वहीं पर इन कांग्रेसियों को पीड़ा है। प्रियंका हो, चाहे राहुल गांधी हो, चाहे कांग्रेस हो, ये सभी देश विरोधी हैं, राष्ट्र विरोधी हैं। जनता जनार्दन को जवाब दे करके मुंह के खाने गिराएगा। पुरुष आणि महिला AIFचं हॉकी विश्वचषक 15 ऑगस्ट रोजी बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये सुरू होणार आहे। तत्पूर्वी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण करण्यात आलं। यावेळी जर्सीचा रंग भगवा आहे। यापूर्वी जर्सीचा रंग निळा होता आणि जर्सीचा रंग बदलण्याची ही पहिली वेळ नाही। यावेळी आमचे सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंनी जर्सीच्या रंगासाठी पिवळा आणि केशरी असे 2 रंग सुचवले होते। केशरी रंगाची निवड करण्यात आली, जो आपल्या राष्ट्रध्वजाच्या 3 रंगापैकी एक आहे। स्पर्धेनंतर खेळाडूंना हा रंग आवडला नाही, तर त्यात सुधारणा कशी करता येईल यावर आम्ही काम करू शकतो, अशी प्रतिक्रिया हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दिली। टेक्निकली जब ग्राउंड में खेल रहे हैं टर्फ भी ब्लू, ये बात मैं मानता हूं कि बहुत सालों से टीम इंडिया का कलर ब्लू ही था। लेकिन जब खेल रहे हैं टर्फ ब्लू और टीम इंडिया खिलाड़ियों का कलर भी ब्लू, कहीं ना कहीं विजिबिलिटी में कहीं ना कहीं थोड़ा बहुत उनको आ रही है। तो इसीलिए 2 कलर चूज किया गया था, एक येलो, दूसरा ऑरेंज, और खिलाड़ी और कोचों के द्वारा ऑरेंज कलर को चूज किया गया। भारतीय हॉकी संघ आगामी विश्वचषक स्पर्धेत 19 ऑगस्ट रोजी वेल्स विरुद्धच्या सामन्यानं आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे। आता जर्सीच्या भगव्या रंगावरून वाद होत असला तरी 2014च्या FIAचं हॉकी विश्वचषकात टीम इंडियाची जर्सी पिवळ्या रंगाची होती, तर 2018च्या AFIचं हॉकी विश्वचषकात आकाशी रंगाची जर्सी परिधान करण्यात आली होती। त्यामुळे जर्सीचा रंग बदलला म्हणून त्याला राजकीय रंग देऊन वाद निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असाही सूर आता समाज माध्यमांवर उमटलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।